मला जर व्यासपीठावर यायचं होतं तर पहिल्या पायरीवर पाय ठेवला, दुसऱ्या पायरीवर पाय ठेवला, तिसऱ्या पायरीवर पाय ठेवला, चौथ्या पायरीवर पाय ठेवला, मी व्यासपीठावर येऊन उभा. घरात जर प्रवेश करायचा असेल तर पहिल्या पायरीवर पाय ठेवायचा, दुसऱ्या पायरीवर पाय ठेवायचा, तिसऱ्या पायरीवर पाय ठेवायचा, तेव्हा घरात प्रवेश आहे. महाराज जोपर्यंत पायरीचा सहारा घेत नाही तोपर्यंत घरात प्रवेश नाही. ठीक त्याप्रमाणे पहिल्या पायरीचं दैवत म्हणजे माय आणि बाप. जोपर्यंत मायबाप कळत नाही तोपर्यंत घरात प्रवेश नाही. म्हणजेच पंढरीश पांडुरंग परमात्मा, शिर्डीचा साईबाबा, नांदूरची सप्तशृंगी कधीच भेटणार नाही. कारण तुम्हाला पहिलंच दैवत, घरातलं दैवत कळलं नाही तर बाहेरचं कधी कळणार आहे? बरोबर आहे ना दादा? नाहीच मंदिरात जाता आलं तर नका जाऊ, पण आईबापांची सेवा करा. त्यांच्यापेक्षा मोठं दैवत कोणतंच नाहीये. तुम्ही म्हणसाल महाराज तुम्ही मायबापांची स्तुती करायला लागले की जरा जास्त स्तुती करतात. मायबाप असं करतात काय दादा? भगवंताच्या पुढचं स्थान मायबापांचं असतं. लक्षपूर्वक ऐका. कसं? तर भगवंत कुठंतरी तुझा भाव करतो. कुठं? कारण आमच्या संतांचं एक प्रमाण आहे बापू बाबा, भक्त राखी पायापाशी दुर्जनांशी. तुझा भाव आहे, भक्तांचं रक्षण करतो आणि दुर्जनांचा सर्वनाश करतो. पण मायला जर दोन पोर आहेत, एक माळकरिया आणि एक दारू पिणारा जरी असला तरी दोघांना जीव घालत असताना सारखं जीव घालते. म्हणजे माय देवापेक्षा सुद्धा ग्रेट आणि श्रेष्ठ आहे. देवापेक्षा पुढचं स्थान माय बापांचं आहे दादा. माय तर मी नेहमी सांगत असतो. मी तुम्हाला आज बाप सांगणार आहे कारण आज बापांचे वर्ष श्राद्ध निमित्ताने कीर्तन. काही लोक म्हणतात मायला मी खूप खूप प्रेम करतो, खूप स्तुती करतो, पण आज मला बापाबद्दलच बोलायचंय. काही ठिकाणी असं म्हणतात ना, घोड्यावरचा बाप गेला तर चालेल पण चुलीजवळची माय नाही गेली पाहिजे, असं लोकांचं मत आहे. पण तुम्हाला सांगू का, काही बाप आहे ना मायपेक्षा सुद्धा जास्त प्रेम करतात, असे सुद्धा बाप असतात. बाप म्हणजे काय माहितीये का? हो, बाप म्हणजे आपल्या जीवनाचा डायरेक्टर आहे. जसा पिक्चर तयार करणारा डायरेक्टर कधीच पडद्यावर दिसत नाही, तसा आपल्या जीवनाचा डायरेक्टर म्हणजे बाप असतो. तो दिसत नाही पण सगळं काही करतो तो आपल्यासाठी, तो बाप असतो. घोड्यावरचा बाप गेला तर चालेल, तुझी जवळची माय नाही गेली पाहिजे, पण काही बाप सुद्धा मायचा रेकॉर्ड तोडतात प्रेम करण्यामध्ये. ऐका ना, बाप किती प्रेम करतात. असाच एक बाप, बाईला दिवस गेले, बाळंतपणाची वेळा, दवाखान्यात नेलं. बाळंतपणाची वेळा, डिलिव्हरी होता होता बाळ जन्माला आलं, बाळाला जन्माला घातलं आणि माय मरण पावलं. 1 दिवसाचं बाळ, माय मरण पावल्या. बाळंतन होता बापाच्या हातात बाळ दिलं. बापाला डॉक्टरांनी सांगितलं तुमचं बाळ आम्ही वाचवलं पण तुमची पत्नी नाही वाचवू शकलो. बाप तर रडत होता. बायको गेल्याचं दुःख होतं पण मुलाची सुद्धा माय गेली हे दुसरं दुःख. अजून काय करावं? रडत होता माणूस आणि त्या माणसासोबत ते 1 दिवसाचं बाळही रडत होतं. त्या बाळाला बघू माणूस रडत होता आणि देवाला कोसत होता मनातल्या मनात, देवा हाच का रे तुझा न्याय? अरे ऐन तारुण्यात माझी बायको माझ्याकडनं हिरावली, ठीक आहे. अरे माझं कुठं तरी चुकलं असेल पण माझ्या 1 दिवसाच्या लेकराचं काय पाप होतं रे? त्याची माया चिरावलीस देवा. 1 दिवसाच्या लेकरानं तुझं काय वाईट केलं तर देवा? महाराज पोरगाला बघून बाप रडत होता. बाईचं ते प्रेत घरी आणलं. अंतिम संस्कार म्हणजे शेवटची विधी झाली. घरी आल्याच्या नंतर 10 दिवस पूर्ण झाले. माणूस रडतच होता, देवाला कोसत होता. 15 दिवस झाल्याच्या नंतर गावात मंदिर होतं. मंदिरात गेला, देवाचं दर्शन घेतलं. डोळ्यातून गडागडा अश्रू वाहत होते. देवाला सांगितलं, देवा अरे महा कुठं तरी चुकला असन रे, माझं चुकलं म्हणून माझी बायको हिरावलीस काय हरकत नाही, पण माझ्या 1 दिवसाच्या लेकराची माय चोरलीस. या लेकरानं कोणाला माय म्हणावं देवा? तू एवढा दयावान असल्यावर 1 दिवसाच्या लेकरावर अन्याय केला देवा, तुला दयावान कसं म्हणावं रे? पण ऐक ना, जर खरंच तू भगवंत असशील, तू खरा देव आहे ना, माझी बायको हिरावली हे दुःख विसरून जाईल. पण देवा तुझ्या चरणाची माझी एकच मागणी असेल रे,
तुझ्या चरणाशी माझी एकच मागणी आहे, माझी बायको गेली ना, मला दुसरं लग्न करायचं नाही. हाडाची काढ रक्ताचं पाणी करेल. माझा एक पोरगा आहे ना, तेवढ्या पोराला शिकवायचं. पण तुझ्या चरणाशी माझी एकच मागणी असेल, माझा एकुलता एक पोरगा आणि त्याला मला जिल्हाधिकारी साहेब होताना बघायचे. माझा मुलगा जिल्हाधिकारी साहेब झाला पाहिजे. जगातलं कोणतंही सुख नाही भेटलं तरी चालेल. पोराला जिल्हाधिकारी साहेब बनवायचं, जिल्हाधिकारी साहेब बनवायचं. हाडाची काढ रक्ताचं पाणी. दुसऱ्याच्याकडे मजूरनं कामाला जातोय बाप, मजुरी केली, पोराला शिकवलं आणि पोरगा जिल्हाधिकारी साहेब झाला सुद्धा. जिल्हाधिकारी साहेब झाला. ज्या मंदिरात मागणी मागितली होती त्या मंदिरात दर्शनाला गेला बाप. देवाचं दर्शन घेतलं. देवाला सांगितलं, देवा आईन तारुण्यात माझी बायको माझ्याकडनं हिरावली, पण तुझ्याकडे एक मागणी होती. माझा एकुलता एक पोरगा जिल्हाधिकारी साहेब झाला पाहिजे. झाला ना माझा मुलगा जिल्हाधिकारी साहेब. जगातलं कोणतंही सुख नाही भेटलं तरी चालते देवा. माझा मुलगा जिल्हाधिकारी साहेब झाला ना, मी जिल्हाधिकारी साहेबाचा बाप झालो ना, याच्यापेक्षा अजून मोठा आनंद कोणताच नाही. आता मला कुठेही राहावं लागलं तरी काही टेन्शन नाही, पण मी जिल्हाधिकारी साहेबाचा बाप, योच आनंद माझ्यासाठी भरपूर आहे. दादा, मंदिरातून माणूस आला, नातेवाईकांचे फोन चालू झाले, का हो दादा तुमचा मुलगा जिल्हाधिकारी साहेब झाला, मग त्याचं लग्न नाही का करायचं? बाप म्हणतो मग सुंदर मुलगी सुद्धा बघितली आणि पोराचं लग्न झालं. लग्न झाल्याच्या नंतर बायको घरात आली. थोड्या दिवसाच्या नंतर ती बायको त्या नवऱ्याला सांगायला लागली जिल्हाधिकारी साहेबाला, का हो साहेब तुमचा म्हातारा घरात खाट टाकलेली असते, तुमचा म्हातारा घरातच घाण करतो, तुमच्या म्हाताऱ्याची खाट ओट्यावर टाका ना. जिल्हाधिकारी साहेबांना थोडाही विलंब न करता बापाला सांगावं, पप्पा तुमची खाट ओट्यावर करून घ्या. बापाला ओट्यावर टाकलं. थोडे दिवस गेल्याच्या नंतर पुन्हा जिल्हाधिकारी साहेबाच्या बायकोनं जिल्हाधिकारी साहेबांना सांगितलं, का हो साहेब तुमचा म्हातारा ओट्यावर झोपतो, थुंकून थुंकून पार अंगण खराब करून ठेवतो. येणारे जाणारे सुशिक्षित लोक असतात, सुशिक्षित लोक असतात. असं करा ना, तुमच्या म्हाताऱ्याला वृद्धाश्रममध्ये पाठवा. जिल्हाधिकारी साहेबानं थोडाही वेळ खर्च न करता बापाच्या जवळ बसावं. बापाला सांगितलं, बाबा आमचं लग्न झालं तेव्हापासून आम्ही कुठे फिरायलाच नाही गेलो. म्हणले आम्हाला कुठे फिरायला जायचे, तुम्हाला थोडे दिवस वृद्धाश्रममध्ये राहावं लागणार आहे. बाप म्हणतो, बेटा काही हरकत नाही रे, मला काही हरकत नाही आहे. 4 व्हीलर गाडीमध्ये बापाला बसवलं. बापाची कपड्यांची बॅग वगैरे भरलेली आहे. बापाला बसवलं. दादा गल्लीतून ती गाडी निघाली. ज्या मंदिरामध्ये मागणी मागितली होती त्या मंदिराच्या समोरून गाडी जात होती. बापानं खिडकीतून 2 हात जोडले मंदिराला. त्या देवाला नमस्कार केला. डोळ्यातून अश्रू वाहत होते. देवाला सांगितलं, देवा तुला काय वाटतं मी तुझ्यावर नाराज आहे? तुला काय वाटतं मी नर्वस आहे? नाराज आहे? अजिबात नाही. मला जगातलं कोणतंही सुख नको आहे. माझा मुलगा जिल्हाधिकारी साहेब झाला, हेच आनंद माझ्यासाठी भरपूर आहे. एवढाच आनंद भरपूर आहे. अरे मला वृद्धाश्रममध्ये नाही, मला स्मशानात राहावं लागलं तरी जमतंय देवा. मला काही नको आहे. मी जिल्हाधिकारी साहेबाचा बाप, हेच आनंद माझ्यासाठी भरपूर आहे. दादा 4 व्हीलर गाडी आता ती वृद्धाश्रमाच्या पटांगणात गेली. पटांगणात गेली गाडी. बापाला उतरवलं. जेव्हा 4 व्हीलर गाडीमधनं बाप उतरला, अगोदरचे ते म्हातारे बाबा राहत होते का, त्यांनी त्या बाबाला विचारलं, का हो बाबा तुम्ही 4 व्हीलर गाडीमधनं आलात? तुम्ही 4 व्हीलर गाडीमधनं आलात? म्हणे, हो बाबा तुम्ही काय अन्नदान करायला आलात की वस्त्रदान करायला आलात? अन्नदान करायला की वस्त्रदान करायला आलात? नाही हो दादा, अन्नदान करायला वस्त्रदान करायला नाही मिळाला, मी इथं तुमच्यामध्ये राहायला आलोय. बाबा तुम्ही 4 व्हीलर गाडीमध्ये आलात आणि तुम्ही इथं राहायचं म्हणता. आम्हाला असं वाटलं तुम्ही अन्नदान करायला आला असताना तर काहीतरी वस्त्रदान करायला आला असताना आश्रमामध्ये. म्हणले नाही दादा, मी तुमच्यामध्ये राहायला चालू. हो बाबा तुमचा मुलगा काय करतो? म्हणलं माझा मुलगा जिल्हाधिकारी साहेब आहे. आणि तुमची पत्नी हो? याला जन्माला घातलं ना त्याच दिवशी माझी बायको मरण पावली. मग काहू दादा तुम्ही दुसरं लग्न नाही का केलं? दादा मी जर का दुसरं लग्न केलं असतं तर मला बायको भेटली असती, पण माझ्या लेकराला माय नाही ना भेटली असती, म्हणून मी दुसरं लग्नच नाही केलं. मी लग्न केल्याच्या नंतर मला बायको भेटली असती, पण माझ्या लेकराला माय नाही भेटणार होती, म्हणून मी दुसरं लग्नच केलं नाही. दादा इथं सुद्धा पॉईंट नोट करा. सख्खी मायची जागा दुसरी बाई घेऊ शकत नाही. 100 मधनं 10% बाया असतील बिचाऱ्या सावत्र माया की ते सख्खी आईची जागा भरून काढतात, पण 90% सख्खी आईची जागा सावत्र आई भरू शकत नाही. काय मत आहे तुमचं?
हां, अर्थात माझी पण सावत्र माई आहे, माझी पण सावत्र माई आहे, पण मला माझ्या सख्या आई एवढं प्रेम करते. पण मी जेव्हा बाहेर फिरतो ना, काही काही सावत्र आया सावत्रच असतात. सख्खी माईची जागा नाही भरू शकत. म्हातारा म्हणला, मी जर का लग्न केलं असतं मला बायको भेटली असती, पण माझ्या लेकराला माय नाही भेटली असती, म्हणून मी दुसरं लग्नच नाही केलं. दादा, ते बसलेले म्हातारे बाबा आहेत ना, त्या जिल्हाधिकारी साहेबाला कोसायला लागले, अरे काय पोरगा, ज्या बापानं पूर्ण आयुष्य खर्च केलं तुला शिकवण्यामध्ये, अरे एक दिवसाचा होता तेव्हापासून तुझी माय मरण पावली, तरी बापानं दुसरं लग्न केलं नाही. मनात एकच होतं, माझा मुलगा जिल्हाधिकारी साहेब झाला पाहिजे. आणि तुला जिल्हाधिकारी साहेब करून जर का तुला बापाची कदर नसेल, तुझ्या एवढ्या मोठ्या बंगल्यामध्ये जर बापाला टाकायला 4 फूटची जागा नसेल, तर तुझ्या बंगल्याला काय पेटवायचं काय? तरी म्हातारा म्हणत होता, बाबा माझ्या लेकराला काय नका बोलू हो, माझ्या लेकरानं मला वृद्धाश्रममध्ये आणून सोडलेलं आहे, त्यानं जर स्मशानात ठेवलं असतं तरी मी त्याच्यावर नाराज राहिलो नसतो का? मी एक जिल्हाधिकारी साहेबाचा बापाईनं ह्योच आनंद माझ्यासाठी भरपूर आहे, मला जगातलं कोणतंही सुख नको आहे. जिल्हाधिकारी साहेबाचा बापा ह्योच सुख भरपूर झालं मला. म्हाताराला एकच आनंद होता का मी जिल्हाधिकारी साहेबाचा बापा आहे, मी जिल्हाधिकारी साहेबाचा बापा, ह्योच आनंद माझ्यासाठी भरपूर आहे. दादा, बरीच वर्ष निघून गेली, पोरानं तपासच केला नाही बापाचा, बरीच वर्ष निघून गेली. एके दिवशी म्हाताऱ्याची तब्येत जरा जास्त सिरियस झाली. म्हाताऱ्याची तब्येत सिरियस झाली, म्हाताऱ्याला वाटलं की आता माझं काही खरं नाही आहे. वृद्धाश्रमाच्या मालकाला बोलवलं, मालक आता माझं काही खरं नाही आहे, कोणता क्षण माझा शेवटचा असेल मलाही सांगता येत नाही, भगवंताचं बोलावणं कधी येईल काही सांगता येत नाही, पण माझी एक विनंती आहे, एक रिक्वेस्ट आहे, एकदा माझ्या जिल्हाधिकारी साहेबाला फोन करा, माझ्या दादाला बोलवा, मरण्याच्या आधी मला एकदा फक्त माझ्या जिल्हाधिकारी साहेबाला बघायचं आहे हो, डोळे भरून मरण्याच्या आधी फक्त माझ्या लेकराला बघायचं आहे साहेब, एकदा माझ्या दादाला फोन करा, माझ्या जिल्हाधिकारी साहेबाला, आणि एकदा त्याला मला डोळे भरून बघू द्या ना. वृद्धाश्रमाच्या मालकांना फोन केला, सांगितलं, साहेब तुमच्या बापाची तब्येत सिरियस आहे, तुमच्या बापाला वाटतंय आता माझं काही खरं नाही आहे, बापाची शेवटची इच्छा आहे की मरण्याच्या आधी एकदा माझ्या जिल्हाधिकारी साहेबाला मला डोळे भरून बघायचे आहे, साहेब तुम्ही काही कारण आत्ताच्या आत्ता निघून या. दादाच्या जिल्हाधिकारी साहेबांना सांगितलं, साहेब मी आलो असतो पण मी जरा अर्जंट मीटिंगमध्ये बसलोय, मला येणं शक्य होत नाही, एक काम करा, माझ्या बापाला सांगा जमलं तर उद्या येतो म्हणून. वृद्धाश्रमाचा मालक, डोळ्यात अश्रू होते मालकाचे, मनातल्या मनात म्हणत होता, जर का मी बाबाला असं सांगितलं तर बाबा टेन्शन घेतील आणि आजच मरतील. वृद्धाश्रमाच्या मालकानं जरा सुधारित भाषेत सांगितलं, म्हणले, बाबा तुमचा मुलगा की नाही उद्या सकाळी येणार आहे, उद्या सकाळी येणार आहे मुलगा. हे शब्द जेव्हा कानी पडले ना, दुपारी हे शब्द कानी पडले, म्हाताराला वाटत होतं कधी दुपार निघते, कधी संध्याकाळ होते, कधी संध्याकाळ निघते, कधी रात्र होते, कधी रात्र निघते, कधी दिवस उजळतो, आणि कधी माझा जिल्हाधिकारी साहेब माझ्या डोळ्याला दिसतोय. आशेनं, या अपेक्षेनं म्हातारा एक एक क्षण काढत होता. दादा, कशी बशी रात्र निघाली, सकाळी 7 वाजेच्या सुमारास 4 व्हीलरचा गाडी म्हाताऱ्याच्या कानी पडला. म्हाताऱ्याला वाटलं की 4 व्हीलर आली म्हणजे माझा जिल्हाधिकारी साहेबांनाच आणली गाडी. आला माझा मुलगा, आला म्हणता म्हाताऱ्याला अटॅक आला आणि म्हातारा जागीच धरणीवर पडला. दादा, म्हातारा धरणीवर पडलेला, 4 व्हीलर गाडीमधनं सूटबूट घातलेला व्यक्ती उतरला. सूटबूट घातलेला व्यक्ती एका साईडनं उभा आहे, म्हाताऱ्याचं प्रेत मध्ये आहे. सूटबूट घातलेला व्यक्ती 4 व्हीलरमधनं उतरलेला तो व्यक्ती एका साईडनं उभा आहे आणि एकीकडनं वृद्धाश्रमाचा मालक उभा आहे. वृद्धाश्रमाच्या मालकानं क्रोधभरे नजरेनं बघितलं आणि बोलायला सुरुवात केली, अरे काय माणूस आहात म्हणले तुम्ही? अरे बापानं तुम्हाला जिल्हाधिकारी साहेब बनवण्यासाठी पूर्ण आयुष्य खर्च केलं, तुम्हाला जन्माला घातलं, तुमची माय तुम्हाला जन्माला घालत असताना मरण पावली, एका दिवसाची तुम्ही होती तेव्हापासून तुमच्या बापानं तुम्हाला जपले, तुमच्या बापानं तुम्हाला सांभाळले. काय अपेक्षा होती तुमच्या बापाला? अरे हाडाची काढा रक्ताचं पाणी केलंय फक्त तुम्हाला जिल्हाधिकारी साहेब बनवण्यासाठी. तुम्हाला जिल्हाधिकारी साहेब बनवलं, तुम्ही वृद्धाश्रममध्ये सोडून गेलात तरी बापानं विचारलं नाही की वृद्धाश्रममध्ये का सोडून चाललाय बेटा, तरी तुमचा बाप तुमच्यावर नाराज नाही. कधी तुमच्या बापानं एवढं राबून तुम्हाला जिल्हाधिकारी बनवलं तरी तुमच्या बापानं विचारलं नाही, बेटा तुझ्या महिन्याची पगार किती आहे, तुझ्या बायकोला किती लाखाचं सोनं घेतलंय, तू बायको पोरांसाठी किती लाखाचा बंगला बांधलाय, कधी बापानं विचारलं नाही. वृद्धाश्रम मध्ये सोडून गेला तरी बाप नाराज नाही. अरे फक्त शेवटची इच्छा होती बापाची, मरण्याच्या आधी मला जिल्हाधिकारी साहेबांना मला डोळे भरून बघायचे, आणि ती सुद्धा इच्छा जर तुम्ही पूर्ण करू शकत नसाल तर मला असं वाटतं तुमच्या इतका भिकारी जगात कोणी नसेल.
सूटबूट घातलेल्या व्यक्तीने ऐकून घेतलं. सूटबूट घातलेल्या व्यक्तीने ऐकून घेतलं. खिशात हात घातला, खिशातून पॉकेट काढलं. खिशातून पॉकेट काढलं आणि त्या वृद्धाश्रमाच्या मालकाच्या हातात ठेवलं. दादा, वृद्धाश्रमाच्या मालकाच्या हातात ते पॉकेट ठेवलं. त्या मालकानं पॉकेट खोललं. त्याच्यामध्ये चिठ्ठी होती. चिठ्ठी वाचायला सुरुवात केली. चिठ्ठीमध्ये लिहिलं होतं की साहेब, मला येणं शक्य होत नाही, मी जरा अर्जंट मीटिंगमध्ये बसलोय, मला येणं शक्य होत नाही. माझा म्हातारा जर का मरण पावला तर अंतिम संस्कार तुम्हीच करून टाका. मी माझ्या म्हाताराच्या शेवटच्या कार्यासाठी 2000 रुपये ड्रायव्हरकडे पाठवतोय. काय मागितलं होतं बापानं मागं? दादा काय मागितलं होतं? किती लाखाची पगार कमवतो बापानं नाही विचारलं. बापाला फक्त एकच आस होती की मरण्याच्या आधी, एकच अपेक्षा होती, मरण्याच्या आधी फक्त माझ्या जिल्हाधिकारी साहेबाला मला डोळे भरून बघायचे दादा. आणि ती सुद्धा इच्छा आपण पूर्ण करू शकत नसाल. कदाचित लहान तोंडी मोठा घास होत असेल, काही लोकांना पचत नसेल तर दादा तुमचा लहान किंवा मोठा भाऊ समजून माफ करा. तुमच्या पाया पडून सांगतो, तुम्ही जर 50 लाखाच्या बंगल्यात राहत असाल, 50 लाखाच्या बंगल्यात राहत असताना जर मायबाप तुमच्या जवळ नसतील तर तुमच्या इतका मोठा भिकारी जगात कोणी नसेल. काय लागतं मायबापांना? काय लागतं त्यांना खायला? मायबापांना तुम्ही जेवायला काय देतात त्याच्यापेक्षा त्यांचं कशानं पोट भरतं सांगू का तुम्हाला? जेवणाच्या आधी जर का सकाळी उठल्याच्या नंतर, आंघोळ झाल्याच्या नंतर पोराचं तोंड जरी बघून घेतलं तरी सुद्धा त्यांचा चहा नाश्ता होऊन जातो. काहीच अपेक्षा राहत नाही मायबापांना. हो, काही मुलं सांगतात, आमचे बाबा बाबा भारी सांगतात, काही मुलं सांगतात, महाराज आज आई वडील कोणाला जड जात नाही हो, कोणाला आवडत नाही असं नाहीये, पण माझ्या मायचं माझ्या बायकोचं जमत नाही. दादा, तुझी बायको जर ऐकत नसेल, तुझ्या मायबापांचं करत नसेल ना, जेवण करत असताना बायको जीव वाढून जाते, तुझ्याजवळ बसत नाही, भाजी घ्यायला घरात जात असेल ना, तुझ्या ताटातली अर्धी भाकर खिशात चोरून ठेव आणि शेतात जाताना बैलगाडी त्या दारातून ने. ड्युटीला जात असताना मोटरसायकल असेल, फोर व्हीलर गाडी असेल, त्या घराकडनं ने. जर मायबापांना घास भरवता येत नसेल, घास भरवू नका दादा. जाताना खिशातून काढून भाकर कुत्र्याला जशी फेकतात तशी भाकर फेका, तरी सुद्धा प्रसाद समजून खातील. त्यांचं पोट तेवढाच भरेल की आपलं तोंड बघितलं तेवढ्यावर मायबापांचं पोट भरतं. म्हणूनच काय करायचं माहिती का? त्यांना आपल्याकडनं पैसे अडके काय नको हो, फक्त लेकराचं तोंड बघून मायबापांचं पोट भरतं. ही तर एक रिक्वेस्ट असेल, मी खूप मोठा ज्ञानी असं मला म्हणायचं नाही आहे. फक्त मायबापांची सेवा करा दादा, कारण त्यांच्यापेक्षा मोठं दैवत जगात कोणतंच नाही आहे. ज्याला मायबाप सुखी केले ना, सुखी ठेवले ना, त्याला कशाचीच गरज पडत नाही. थोडक्यात सांगू का, हे यूट्यूबवाले माझे घरसारखे आहेत. हे बापू बाबा आहेत, हे मला बऱ्याच वर्षापासून नाना बाबा आहेत, आमचे भैया महाराज आहेत, हे समाधान बाबा, हे लोक मला खूप लहानपणापासून ओळखत आहेत. सांगू का तुम्हाला, माझ्या मायला कॅन्सर होता. हे तुम्हाला सांगण्यासाठी नाही आहे, हे फक्त एक्झाम्पल म्हणून सांगतो, पुरावा सांगतो तुम्हाला. हो, माझ्या मायला कॅन्सर होता महाराज. हां, हे कीर्तनकार इथं बळाई मारून जातात. एकदा त्यांच्या गावात जायचं, आजूबाजूला तपास करायचं, खरं असलं तर बोले तैसा चाले त्याची वंदावी पावले. कीर्तनकार जर खोटं बोलत असला त्याच्या कानाखाली वाजवा, मी का असे ना, खोटं बोलत असला कानाखाली वाजवा. महाराज, मायला कॅन्सर होता. परिस्थिती अशी होती, माझ्या मायचा हा चेहरा पूर्ण निघून गेलेला होता. भोगतोनं गडे संचिता वाचणे, माहीत नाही तिचं काय कर्म होतं बिचारीचं. हा भाग आहे ना असा निघून गेलेला, गळून गेलेला, डोळा पण असा लंपत होता माझ्या मायचा, असा डोळा बाहेर निघून आलेला. आणि तशा परिस्थितीमध्ये आम्ही मायला जीव घालायचो. आता शेवटी तर तिला जेवण जात नव्हतं म्हणून ज्यूस पाजायचो, नाहीतर मग नारळाचं पाणी पाजायचो. दादा, काही लोकांना वाईट वाटेल, भगवंत काय देतो तुम्हाला सांगतो. जुन्या लोकांची म्हण आहे, लोकांचं दिलेलं पुरत नाही, हो, लोकेशनं दियल पुरत नाही आणि देवनं दियल सरत नाही असं म्हणतात. पण मनकडे ते मी आज सांगतो, देवनं दियल सरस पण मायबापना आशीर्वाद सरत नाही. मायला कॅन्सर होता, नारळ पाजायचं असायचं ना बापू बाबा, ही सत्य रिअल घटना आहे बरं. माझ्या मायला कॅन्सर होता, नारळ 20 रुपयाचं नारळ पाजण्यासाठी रवी किरणकडे 20 रुपये नसायचे. मी 2 मित्र बघायचो, 10 रुपये द्या रे माझ्या मायला नारळ पाजायचे, माझ्याकडे 1 रुपया नाही खिशात. महाराज 10 रुपये जमा करून रोज मायला 1 नारळ पाजायचो सकाळ किंवा संध्याकाळ. आणि ते नारळ पाजण्यासाठी स्वतःचे 20 रुपये नसायचे, कोणाकडनं तरी घ्यायचो. मला बघून मित्र रस्ता बदलून घ्यायचे बरं. रवी किरण महाराज येत आहेत म्हणजे 20 रुपये मागतील, मला बघून मित्र रस्ता बदलत होते. महाराज, ज्या पोराकडे मायला पाजायला, नारळाचं पाणी पाजायला 20 रुपये नव्हते, तो पोरगा आता दिवसाला 6 ग्राम सोनं घेऊ शकतो. त्याचं कारण असे, मायबापांची सेवा तुम्हाला सांगतो, भगवंताची नाही केली ते जमते,
तर आईबापांचा आशीर्वाद तुम्हाला व्यासपीठावर शपथ घेऊन सांगतो, ज्यांना मायबापाचं केलं त्याला कशाचीच कमी पडणार नाही, शपथ सांगतो. म्हणून माझा अनुभव आहे आईबापांची ज्यानं सेवा केली त्याला जीवनात कशाची गरज नाही आणि काही कमी पडत नाही. म्हणून एक रिक्वेस्ट असेल, जीवनामध्ये तुम्ही नाही वाऱ्या केल्या तरी चालेल, नाही कीर्तनं ठेवली तरी चालेल, नाही मंदिरं बांधली तरी चालेल, दादा आईबापांची सेवा करा, त्यांच्यापेक्षा मोठं दैवत जगात कोणतंच नाही. एवढं सांगून मी माझ्या कार्यक्रमाला पूर्ण विराम देतो. ज्या संतांनी